केलं पाहिजे, कोणी उपकार करीत नाही। पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं चाल म्हणली तर काय उपकार नाही, कीर्तनकारानं कीर्तन केलं तर काय फुकाट नाही, कोणी करीत नाही। ह्या जगात उपकार कोणी करीत नाही। काय माणसं म्हणतात तो लय झटत हो, फुकाट कोणी झटत नाही। नाही 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 पैसा मिळाला तर लाल तरी घेरून घ्यायची म्हणून तरी झटतो। जगातला प्रत्येक माणूस हा काही ना काही स्वार्थ ठेवूनच काम करतोय। फक्त या जगात दोन माणसं आहेत का त्यांनी स्वार्थ ठेवला नाही पण काम केल्याशिवाय राहिले नाहीत। एक आई वडील आणि दोन संत। ज्ञानेश्वरी लिहिण्यात काही स्वार्थ नाही, गाथा लिहिण्यात काही स्वार्थ नाही, 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष अंगा खांद्यावर खेळण्यात आणि स्तनातलं दूध पाजण्यात काहीच स्वार्थ नाही। आणि करोडोची इस्टेट कमवून आयती पोराला देऊन निघून जाणं कोर्टाचं कोणता स्वार्थ नाही। 40% लोकांना बापाची इस्टेट कमवलेली सांभाळता आली नाही तर कमवायचं सोडा इकली। बापाचा उतारा मोकळा केला, हा पान उतारा जन्माला आला, यानं बापाचा उतारा मोकळा केला आणि सासरवाडीला गोंठा वाढवला, काही केलं नाही। परत नीट ऐका, या जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे। तुकाराम महाराज आलेच उद्धारया जन जड जीव, दुसरा मुद्दा संपला। जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे। तिसरा मुद्दा कीर्तनाला, कीर्तन सुरू झालंय, ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं ते चालत नाही आपल्याकडे। दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघ्यात मुडकं गोतवान तंगडेवर करा, यायचंच नाही। लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पायाचा घर, ते आपल्या कीर्तनाला ते आज चालत नाही। आणि आपल्या कीर्तनाला असं तोंड सोडे बिडे कार्यक्रम चालत नाही। डोक्याला हात लावून तंगड्यावर करा, यायचं नाही। आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं। आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही। यसला यस, नोला नो, आणि ते बी जाग्यावर। तुम्ही मला आत्ता म्हणा महाराज तुमचं वाक्य आम्हाला पटलं नाही, मला अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार नाही। देता आलं तुमच्या पाया पडणार, पण असल ते जाग्यावरच। उद्या क्लिपा टाकून दुसऱ्याला बदनाम करायचं नाही। आता कीर्तन ऐकायचं ना, उद्या क्लिपा टाकायच्या। रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही, मी तुला बोलवाय आलतो का? ये माय भाऊ खंडी बसाय, अहो यायचंच नाही ना। आपण लय पंडित आहे ना, उताना पडायचं घरी, डोक्याला तांगाळ करायचं। एक वाक्य नाही आहे का? कीर्तनातली चूक एखाद्या विद्वान वारकऱ्यानं काढली तर ती कुणी मान्य करावं, कुणी मान्य करावं। विद्वान वारकरी असेल, त्याला त्याच्याकडे बैठक आहे, त्याच्याकडे थोडा पाठ आहे, त्यानं कीर्तनातली चूक काढली ना, कीर्तनकारानं त्याच्या पाया पडून माफ करावी। का? म्हणजे तो विद्वानही आहे, त्यागही आहे। ज्यांच्या नालायकांचे हृदय सपले क्वाटरी पिऊ पिऊ, त्या बेवड्यांनी इकडे डोकं का लावायचं? आम्ही विचारलं का तुम्हाला दारू पिताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडे का करतो? यसला यस, यसला यस, नोला नो। कीर्तनाला अभंगाला सुरुवात। आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा पहिला मुद्दा, कडवे 5, मुद्दा संपला। दुसरा मुद्दा उपदेश आहे। जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम, आजारी तुम्ही नाही, ज्यानं काम केलंच पाहिजे, फायनल मुद्दा। तिसरा मुद्दा, कीर्तनाला बोलत जायचं का? माझं असं म्हणणं नाही, पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा। या जगात फक्त देवच सत्य आहे, बस, बाकी सगळं लबाड। आणि बोला काय खरंय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, 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 सत्य तू सत्य तू सत्य तू
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य 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 पटकन बोलायचं बरं का. देव सत्य आणि नाहीतरी बाकी मला सांगा काय खरंय, काय गॅरंटी कशाची. गाडी घेतली नवी तिच्यात घरी जाऊच गॅरंटी नाही, बायको मिळालाच. या जगात काही खरं नाही, फक्त देवच खरं आहे. पुन्हा उलटे फिरवा आता आपण जागेव करंट लावून दिलाय तुम्हाला. या जगात देव खरा आहे, देव खरा आहे, संत खरे आहेत, ग्रंथ खरे आहेत, जन्म खरा आहे, मृत्यू खरा आहे आणि ज्ञान खरं आहे. या जगात 7 गोष्टी खऱ्या आहेत, बाकी सगळं लबाड. काय खरं आहे, कुठं काय खरं आहे. प्रियशी धोका, प्रियशी काय माणसं म्हणतात तिचं माझ्यावर लई प्रेम आहे. पागल आहे तू, पागल. प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. प्रियशी म्हणजे सोपी गोष्ट नाही. कोणत्याही प्रियकरानं उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या. आपलं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही, ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट, तर हे एक कांडी चूक हित. त्याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काच इंटरेस्ट. प्रेम बीम करायला कोणी मोकळं नाही. प्रियशी पाहिजे म्हणल्यावर मोबाईलचं बिल आपण टाका, सिम आपण टाकून द्या, हँडसीट आपण घ्या, गाडीला पेट्रोल आपल्या टाका, मग ते मॉडेल आपल्या मागं बसणार, तो बांधणार. काय तकलीफ आहे तिला. अरे ह्या जगाची व्याख्या लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगातली माणसं फक्त पैशावर प्रेम करतात, कुणी कुणावर प्रेम करायला मोकळं नाही. हाच प्रेम. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रान रटकी झाली, मला काला ठेवलं, त्यांना काला नेलं, काय माझ्या जगण्यात माझ्या कशासाठी ठेवलं, कोणच्या कपावून जगून काला जगून बांगड्या फोडीतीन, तोंड फोडीतीन, केस मोकळे सोडीतीन, लोकड्याचा पदर फाडीतीन, वाय 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 करतीन, थोबाड धोडीतीन, आळडतीन ओलडतीन, आणि नवरा जळवतो ती आगी कवडीती. मला येऊ द्या, मला येऊ द्या, मला येऊ द्या, आणि 2-3 बाया तिला माग वडी द्या. अशी जाळाजवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची. जाळाजवळ न्यायची अशी थोडी दिल्ली कर, शिंगाट घरगाठीन. कोण मरत कोणासाठी महाराज. नाही नाही, हा भ्रम आहे. आणि हे जगत सगळं कसं आहे, ब्रह्मात आहे. ब्रह्मात देव सत्य आहे. हे बरे, देव सत्य आहे, संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहेत, जन्म सत्य आहेत, मृत्यू सत्य आहे, बाकी सगळं लबाड आहे. मग करायचं काय. पती लक्ष्मीचा जाणता, पती लक्ष्मीचा जाणता, हो पती लक्ष्मीचा जाणता, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा,
ठेविले आणते तैसे चिराहावे ठेविले आणते तैसे चिराहावे सिद्धी असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान सिद्धी असू द्यावे समाधान सिद्धी असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आणते तैसे चिराहावे ठेविले आणते तैसे चिराहावे ठेविले आणते तैसे चिरा ठेविले आणते तैसे चिरा ठेविले आणते तैसे चिराहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आणते तैसे जीवन चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान दान समाधान याचंच नाव समाधान. बस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. चिंता बिंता काही करायची नाही. तो ठरील कटेवर हाते विटेवर बाय काय नाही. आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार झोपायच्या टायमाला करा. देव ठेवील तसं राहायचं. चिंता बिंता काही करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा. 2 कडवे 5 3 उपदेश. जी व्यक्ती ज्या कामाला आली केलं पाहिजे. बरेच पैलवानानं व्यायाम विद्यार्थ्यांना अभ्यास बायकोने नवरे सेवा शेतकऱ्यानं काम पखवाद्यानं रियाज केला पाहिजे. गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे. कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. कुणी उपकार करीत नाही. अभ्यास करायला काय रोग झालाय काय काम काय. 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. काल झगमाराय गेला तिथं. तिकून आला आणि ज्या गावात कथा ठुली तिथंच रुक्मिणी घेऊन गेला. काय करतात कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करतात ते बावळेपणा नाही करायचं. महाराजांची भाषा आहे माझी नाही. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्यिका असं त्याला जमा. एक वाक्य सांगा. ज्याला परमार्थात आचरण टिकवता आलं नाही त्यानं इकडे यायचंच नाही. काशीला जायचं काही कामच नाही ना. काशीला जाणारे ध्यानात ठेवा महाराजा सगट. काशीचा नियम माहिती काय तुम्हाला. काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं असा नियम आहे. तो झकमारीत गावात आला आणि मी दाव्याचं खात नाही. कानपाट फोडीन दाव्याचं आणि काशीचं काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. 7-8 दिवस काशीला गेला. 8-10 दिवसही बुडाले. गाई दुधाला कमी पडली. दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. काय घालतं काशी. काशीची ओवी ऐका 12व्या अध्यायातली. मोक्ष देऊन होय किर काशी शरीर तये ठाई वेच किजे. असं चालत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि लिंबाची लिंबुळी किती जरी पिकली तर कावळा सुणून कोणा आनंद नाही. ओवी अशी आहे त्याला. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. काय उपयोग त्याचा. गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय करता. यदी ऐकान पुढे चला. यदी ऐकान पुढे चला. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही.